हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 22 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये उदयकांत हा चक्क वल्लरीला घाबरवण्यासाठी, तिच्याकडून पैसे उकळण्यासाठी अर्णवच्या घराबाहेर आला. अर्णवच्या अंगणात उभा राहिला. उदयकांतला ओव्हर कॉन्फिडन्स की मी येथे येणार, वल्लरीला घाबरवणार, कुणी मला काय पकडणार नाही. परंतु त्याच वेळेस चक्क रमाकांत तेथे आला आणि रमाकांतने उदयकांतला पकडलंय. त्याची गचंडी पकडली आहे आणि उदयकांत चांगलाच घाबरलाय. मामीला सुद्धा हे कळलंय की रमाकांतने उदयकांतला पकडलंय. मग आता रमाकांत या उदयकांतची गचंडी पकडून त्याला घरात सगळ्यांसमोर घेऊन आला. अर्णव आणि ईश्वरीच्या पायात त्याला टाकलं. मग या मामीचं काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते. आजी आणि मामी एकत्र असतात. मामी म्हणते, आई मला कळतच नाही आहे, अर्णव आणि अंजलीच्या आयुष्यात इतकी संकटं का आहेत? तुम्हीच मला सांगा. लहानपणीच त्यांचा बाप त्यांना सोडून गेला, मग आई हे जग सोडून गेली. मग दोघ्या बिचाऱ्यांनी किती त्रास सहन केला. त्यानंतर दोघे लहानचे मोठे झाले. आईबापाचं डोक्यावर छत्र नव्हतं. पुढे अर्णवने एवढी मोठी कंपनी सात्विक फॅशन एवढ्या कमी वेळात उभी केली आणि आज त्या कंपनीवरच एवढं मोठं संकट आलं आहे की ती कंपनी आता आपल्या हातात राहते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजी म्हणते, वल्लरी तू एकदम बरोबर बोलतीयेस. मला सुद्धा कळत नाही आहे की अर्णवसमोर एकानंतर एक संकट का येत आहे. हे संकट गेलं की ते संकट, ते संकट गेलं की हे संकट. आता काय करावं ना ते कळतच नाही आहे. तर वल्लरी म्हणते, मला असं वाटतं की अर्णवने सौदामिनी देशमुखची माफी मागावी. आजीला मोठा धक्काच बसतो. आजी विचारते, वल्लरी हे काय बोलतेस तू? अर्णव त्या सौदामिनी देशमुखची माफी का मागेल? आणि ती तर अर्णवला बर्बाद करायलाच निघाली आहे. तर मामी म्हणते, आई तुम्हाला माहीत नाही आहे का, सौदामिनी देशमुख हिला अर्णवचा बदला घ्यायचा आहे त्या लावण्यासाठी. अर्णव लावण्याशी जे काही वागला आहे, तिला लग्नाचं वचन देऊन तिच्याशी लग्न नाही केलं, त्याचा बदला घेण्यासाठीच ती आली आहे. आणि जर अर्णवने सौदामिनी आणि लावण्याची माफी मागितली तर कदाचित सौदामिनी अर्णवला माफ करेल आणि आपली कंपनी आपल्याला परत करेल. आता आपल्याला काहीतरी तडजोड करावी लागेलच ना, त्याशिवाय सगळं कसं होणार? पण तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी घरी येतात आणि अर्णव म्हणतो, काहीच तडजोड करायची गरज नाही आहे. मामी आणि आजी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतात. हे दोघे पुढे येतात. ईश्वरी सांगते, आजी आपल्याला एक खूप मोठी सुवर्णसंधी मिळाली आहे, ज्यामुळे आपण त्या सौदामिनी देशमुखचं कर्ज फेडू शकतो. मामी आणि आजीला काही कळतच नाही. आजी विचारते, म्हणजे? ईश्वरी सांगते, थांबा 2 मिनटं, मी सगळ्यांना बोलवते. आणि ईश्वरी एक एक करून घरातील सगळ्यांना हाक मारते. आकाश भाऊजी, नमुताई, मामा, अंजलीताई सगळे बाहेर या. ईश्वरी या कॉम्पिटिशनचं पॅम्पलेट आजी आणि मामीला देते. मामी डोकून डोकून पाहते नक्की यामध्ये काय. तेवढ्यात घरातील सगळेजण तेथे पोहोचतात आणि विचारतात की काय झालं. आणि मग ईश्वरी त्यांना झालेला सगळा प्रकार सांगते की आपल्याला सौदामिनी देशमुखला 200 कोटी रुपये द्यायचे आहेत आणि त्यापैकी 100 कोटी रुपयांची व्यवस्था होऊ शकते. आपल्याला एक खूप मोठी सुवर्ण संधी मिळाली आहे. अंजली हे पॅम्पलेट घेते. ईश्वरी सगळ्यांना सांगते, एक स्टार ग्लोब्स नावाची एक मोठी कंपनी आहे, इंटरनॅशनल कंपनी. त्यांनी भारतात फूड अँड फॅशन या कॅटेगरीमध्ये एक मोठी स्पर्धा ठेवली आहे आणि जे बिझनेसेस या स्पर्धेमध्ये जिंकतील त्यांना 1 बिलियन म्हणजे 100 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलवर आपला बिझनेससुद्धा नेता येणार आहे. हे ऐकून घरातील सगळे खूप खुश होतात की खरंच आपल्याला सुवर्ण संधी मिळाली आहे. पण मामीला जबर धक्काच बसतो आणि नम्रतासुद्धा तोंड वाकडं करते, कारण ईश्वरीचा उदो उदो तिला काही आवडत नाही. ईश्वरी सांगते, मी आणि अर्णव सरांनी या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं आहे, कारण अर्णव सर हे फॅशनचे एकदम चॅम्पियन आहेत. इतके वर्ष ते बिझनेस करताय आणि मी फूडमध्ये चॅम्पियन आहे. मी ते डिपार्टमेंट हँडल करेल. आजी आणि घरातील सगळे खूप खुश होतात. मामा आकाशलासुद्धा आनंद होतो. अंजली म्हणते, हो एकदम बरोबर आहे, तुम्ही दोघांनी नक्की या स्पर्धेत भाग घ्या, तुम्ही नक्की जिंकाल. पण मामी आणि नम्रताच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. मामा म्हणतो, अरे पण त्या स्पर्धेबद्दल अजून तरी काही सांगा. ईश्वरी त्यांना हे पॅम्पलेट देते
आकाश आणि मामा हे पॅम्पलेट वाचतात. अर्णव सांगतो, आता आपल्याकडे हीच सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. 100 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट कमी नसते. या 100 कोटींच्या इन्व्हेस्टमेंटच्या बळावर आपल्या कंपनीचं नाव मोठं होईल. मग आपल्याला आणखीन कर्जसुद्धा मिळू शकतं. आजी खूप खुश होते आणि म्हणते, अर्णव, खरंच गणपती बाप्पांनीच आपल्याला ही संधी दिली आहे आणि तुम्ही दोघे या संधीचं नक्कीच सोनं कराल अशी मला 100% गॅरंटी आहे. मामीला खूप राग आलेला असतो, पण सगळ्यांसमोर मी खूप खुश आहे असे एक्सप्रेशन ती देत असते. मामा म्हणतो, आता काही आपल्याला टेन्शनच नाही आहे, कारण अर्णव हा फॅशनचा चॅम्पियन, ईश्वरी ही फूडची चॅम्पियन. त्यांच्या दोघांसमोर दुसरं कोणी टिकणारच नाही. अंजली म्हणते, हो खरंय, तुम्ही नक्कीच या स्पर्धेत भाग घ्या. घरातील सगळे खुश असतात, पण मामीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. या घराचं कसं वाईट होईल याच्याशिवाय ती काही विचार करतच नाही. मामी विचार करते, अरे देवा, हे काय होऊन बसलंय? आम्ही काय विचार करत होतो आणि हे भलतंच झालंय. जर खरंच अर्णव आणि ईश्वरीने ही कॉम्पिटिशन जिंकली तर ते सौदामिनीचे पैसे लगेच परत करतील. मग माझा 25% हिस्सा कसा मिळणार? नाही 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 नाही, मला लवकरात लवकर ही सगळी गोष्ट सौदामिनीला सांगावीच लागेल. मग आम्ही दोघी मिळून ठरवू की पुढे काय करायचंय. डॅट इज डॅट असा विचार करून थोड्याच वेळात मामी हे कॉम्पिटिशनचं पॅम्पलेट घेऊन सौदामिनीच्या ऑफिसमध्ये येते आणि सौदामिनीला हे पॅम्पलेट दाखवते. सौदामिनी विचारते, काय हे सगळं? तर मामी सांगते, अर्णव आणि ईश्वरी तुम्हाला कसे हरवतील ना त्याची ब्लूप्रिंट आहे. कारण ते दोघेही या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे. अर्णव हा फॅशनचा चॅम्पियन आहे, ईश्वरी ही खरंच सुगरण आहे. त्यामुळे ते दोघे जर एकत्र आले ना तर ही कॉम्पिटिशन ते नक्कीच जिंकू शकतात. आणि जर त्यांनी ही कॉम्पिटिशन जिंकली तर त्यांना 100 कोटींची इन्व्हेस्टमेंट मिळेल आणि त्या 100 कोटींच्या इन्व्हेस्टमेंटच्या बळावर ते दोघे तुमचं 200 कोटींचं कर्ज नक्कीच फेडतील. आणि जर त्यांनी 200 कोटी रुपये तुम्हाला दिले तर तुम्हाला कंपनीचे 60% शेअर्स त्यांना परत करावे लागतील आणि मग तुमच्या हातात काहीच राहणार नाही. ते दोघे जिंकतील आणि तुम्ही हराल. पण आत्तापर्यंत या सौदामिनीला काहीच टेन्शन आलेलं नसतं. ते एकदम रिलॅक्स असते. मामीकडे हसून पाहत असते. मामी विचारते, तुम्हाला काही टेन्शन नाही आलंय का? तुम्ही हरणार आहे हे स्पष्ट दिसतंय. तर सौदामिनी सांगते, मी टेन्शन घेतलंय पण ते दाखवत नाही. एका बिझनेस वुमनला हे जमलं पाहिजे. कितीही टेन्शन आलं तर समोरच्याला कळलं नाही पाहिजे की मी घाबरली आहे. आणि काही झालं तरी आपल्याला अर्णव आणि ईश्वरीला ही कॉम्पिटिशन जिंकू द्यायची नाहीये. बरं झालं तुम्हाला हे सगळं सांगितलं, नाहीतर मला हे कळलंच नसतं. मामी म्हणते, माझं कसं आहे ना, मी एखाद्याशी पार्टनरशिप केली ना मग एकदम तन मन धन लावून त्याचीच होऊन जाते. सगळं त्याच्यासाठी करते, प्रत्येक बित्तम बातमी त्याला देते. त्यामुळे तुम्ही माझ्यावर अविश्वास ठेवू नका, फक्त माझे 25% तयार ठेवा. सौदामिनी म्हणते, ते तर तुला मिळणारच आहे, पण त्याच्या आधी ही कॉम्पिटिशन अर्णव आणि ईश्वरीने हरायला हवी. त्यामुळे तुला जी काही माहिती मिळेल ती सगळी माहिती मला पुरवायची. आणि एक लक्षात ठेव, ते दोघे खूप हुशार आहेत. आपले सगळे प्लॅन घरातील सगळ्यांसमोर नाही सांगणार, त्यामुळे तुला सुद्धा ते कळणार नाही. तुला त्या दोघांचा विश्वास जिंकावा लागेल. जर तू त्या दोघांचा विश्वास जिंकला तर मात्र मग तुला सगळं काही कळू शकतं आणि मग तू प्रत्येक बातमी मला द्यायची. मामी म्हणते, त्याची काळजी तुम्ही करूच नका. माझे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. येथे तुम्हाला वेगळं सांगते, घरात वेगळी वागते. मी त्यांचा विश्वास जिंकते आणि तुम्हाला सगळी बातमी कळवते. सौदामिनी म्हणते, एक नंबर, चल निघ इथून. मामी म्हणते, येते. मामी तेथून निघून जाते. सौदामिनीला टेन्शन आलेलं असतं. सौदामिनी विचार करते, काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरीने ही कॉम्पिटिशन जिंकायला नको. ते दोघे हरलेच पाहिजेत, कारण मला ही कंपनी सोडायची नाहीये. मला अर्णवला त्याची कंपनी परत द्यायची नाहीये. मला माझ्या मुलीचा बदला घ्यायचा आहे. असा विचार करून सौदामिनी पुढे काय करायचं त्याचा प्लॅन बनवत असते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. सकाळ असते आणि नम्रता ही बिचारी एकटीच किचनमध्ये काम करत असते. सात्विक फॅशनची किंमत 1200 कोटी, ईश्वरी फॅब्रिकची किंमत 200 कोटी, आकाश टेक्स्टाईल, अंजली इन्फ्रा, म्हणजे कमीत कमी 2-3 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी असेल अर्णवची. पण घरात फक्त त्या अनिताताई आहेत ज्या कदाचित महिन्यातून 1-2 दिवस कामावर येतात, बाकीच्या वेळेस सुट्टीवर असतात. त्यामुळे घरातील बायकांनाच घरातील सगळी कामं करावी लागतात. मग एवढ्या 2-3 हजार कोटी रुपयांचा काय फायदा आहे?
बिचारी नम्रता ही किचनमध्ये काम करत असते आणि हॉलमध्ये आजी, ईश्वरी, अर्णव, अंजली, मामा, आकाश हे सगळे बसलेले असतात. स्टार ग्लोब्स या कंपनीच्या कॉम्पिटिशनमध्ये कसा भाग घ्यायचा, त्यांचे नियम काय आहेत, त्यांच्या कॉम्पिटिशनसाठी एंट्री कशी पाठवायची याबद्दल सगळ्यांची चर्चा सुरू असते. प्रत्येकजण वेगवेगळं काम करत असतो. अंजली ही अर्णवला सांगते, मी त्यांच्या वेबसाईटवर गेली आहे आणि मी सगळा फॉर्म भरती आता. अर्णव सांगतो, मग ताई एक काम कर, स्वस्तिक फॅशनच्या अंडर आपल्या जेवढ्या कंपनी आहेत म्हणजे ईश्वरी फॅब्रिक्सपासून ते आकाश टेक्सटाईलपर्यंत सगळ्या कंपनी मेन्शन कर. म्हणजे आपल्या कंपनीची जी प्रोफाईल असेल ती स्ट्रॉंग दिसेल की आपली कंपनीसुद्धा खूप जुनी आहे, खूप मोठी आहे हे त्यांच्या लक्षात येईल. अंजली म्हणते, ठीक आहे, मी असंच करते. घरातले सगळे खूप खुश होतात. मामा आकाशला म्हणतो, अरे किती वेळचा ती वेबसाईट पाहत बसला आहे, आम्हाला सांग ना या कॉम्पिटिशनचे नियम काय असतील, रूल्स कसे असतील, कॉम्पिटिशन कशी होणार आहे. आकाश म्हणतो, सांगतो आणि मग आकाश या कॉम्पिटिशनचे सगळे रूल्स नियम वगैरे सगळं सांगतो. पण आपल्याला काही ऐकू येत नाही, सगळं सिक्रेट आहे, तेच लोक ऐकतात. घरातील सगळे म्हणतात, हो चांगलं आहे. मग ईश्वरी उभी राहते आणि ईश्वरीसुद्धा काहीतरी वेगळं सांगते. आता ती काय सांगते हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. घरातील सगळे तिच्याकडे लक्ष देऊन पाहत असतात, तिचं बोलणं ऐकत असतात आणि नम्रता मारक्या म्हशीसारखी तिच्याकडे रागारागाने पाहत असते की ईश्वरी किती स्टाईल मारतीये आणि मला येथे किचनमध्ये स्वयंपाकीन बाई बनवून ठेवलं आहे. ईश्वरीचं बोलणं संपतं आणि मामा म्हणतो, एक नंबर ईश्वरी, एक नंबर. जर आपण या पद्धतीने या कॉम्पिटिशनमध्ये गेलो ना तर ही कॉम्पिटिशन तुम्ही दोघेच जिंकणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आजी, अंजली सगळे म्हणतात, हो एकदम बरोबर आहे. अर्णव म्हणतो, नाही बरोबर आहे मिस इंदोरचं, पण ती फक्त फूडबद्दलच बोलतीये आणि ही कॉम्पिटिशन फॅशन आणि फूडची आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टींवर लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे, फक्त फूडवर नाही. ईश्वरी म्हणते, तुम्ही राहू द्या, मला माहिती आहे तुमचं, कारण तुम्ही मला नेहमी कमी लेखता. सर ही कॉम्पिटिशन आहे ना फॅशन आणि फूडची आहे, त्यामुळे जेवढं तुमचं फॅशन महत्त्वाचं आहे ना तेवढंच माझं फूडसुद्धा महत्त्वाचं आहे आणि पहिला राऊंड हा फूडचा आहे. जर मी फूड जिंकलेच नाही तर तुम्ही फॅशनपर्यंत पोहोचणारच नाही आणि तुम्हाला फॅशन राऊंडपर्यंत पोहोचवणारी फक्त मी आहे मी. त्यामुळे मला नका सांगू फॅशन पण आहे, फूड पण आहे, असं पण आहे, तसं पण आहे. ईश्वरीचे एक्सप्रेशन खूप छान असतात आणि अर्णव हा तिच्याशी भांडण करू लागतो, मिस इंदोर मला तसं नव्हतं म्हणायचं. आणि नम्रता हे सगळं पाहत असते आणि ईश्वरीची ती स्टाईल, ईश्वरीचं ते बोलणं, सगळेजण तिच्याकडे पाहून तिचं कौतुक करताय हे पाहून नम्रता दात ओठ खात असते की स्वतः तेथे मजा करतीये, मोठेपणा गाजवतीये आणि मला येथे स्वयंपाक बनवायला लावलाय. ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे तुम्ही मला किती महत्त्व देता, तुमचं सगळं फॅशनवरच अवलंबून आहे, पण मी सुद्धा ईश्वरी, मी सुद्धा ईश्वरीज क्लाउड किचन चालवलं आहे, मी जिंकल्यावरच तुम्ही पुढे जाणार, एवढं लक्षात ठेवा. या दोघांची बाचाबाची सुरू होते. मामा म्हणतो, अरे भांडू नका रे, तुम्ही दोघांनी कितीही चांगलं जेवण बनवलं, कितीही चांगलं फॅशन प्रेझेंटेशन दिलं, पण तेथे जर तुम्ही दोघे असे भांडत बसला ना तर ते आयोजक आहे ना सगळ्यात आधी तुम्हाला काढून देतील. ईश्वरी म्हणते, मामा मी कुठे भांडतीये, सरच माझ्याशी भांडताय. आणि तेवढ्यात वल्लरी घरी परत येते आणि अंजली तिला पाहते आणि म्हणते, अरे मामी आली, आता मामीसुद्धा आपल्याला मदत करेल. मामी हसते तर मामा म्हणतो, हे अंजली तुझी इच्छा नाही आहे का गं की आपण ही कॉम्पिटिशन जिंकावी, तिला कशाला घेतेस मग, ती असल्यावर आपण नक्कीच हरू. मामी खूप चिडते, सगळे हसू लागतात. मामी म्हणते, शेवटी एकदा कान फाट्या नाव पडलं की पडलंच, मी काही केलं ना तरी तुम्हाला असंच वाटेल की मी तुमचं नुकसान करतेय, त्यामुळे तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला, मी तुमच्यात येणार नाहीये. असं म्हणून मामी तेथून निघून जाते आणि पुढे येते तर किचनमध्ये. मामा म्हणतो, बसा आता आपलं काम नीट होईल. सगळे काम करू लागतात. मामी किचनमध्ये येते, किचनमध्ये नम्रता असते. मामीला तर आयती संधीच मिळाली आहे या नम्रताला भडकून देण्याची. मामी विचारते, काय ग नम्रता, सगळे तिकडे बसलेत हॉलमध्ये, तू एकटी येथे काय करतीयेस. नम्रता सांगते, काही नाही आई, आता सगळे डिस्कशन करताय त्या कॉम्पिटिशनबद्दल, मग सगळ्यांना कॉफी लागते ना, एक राऊंड झालाय, आता मी दुसरा राऊंड करतेय कॉफीचा. तर मामी म्हणते, मला वाटलंच होतं. नम्रता विचारते, काय. मामी म्हणते की ती ईश्वरी तेथे मोठेपणा करत बसेल, सगळ्यांसमोर फुशारक्या मारेल की मी असं करणार तसं करणार, माझ्याशिवाय काय होऊ शकत नाही, आणि तुला ती येथे किचनमध्ये हमाली करायला पाठवणार. नम्रता म्हणते, नाही आई, तसं काही नाही आहे. वल्लरी म्हणते, अगं नम्रता,
किती साधी भोळी आहेस ग तू. तुला कळतच नाही. ती ईश्वरी ना तुझ्या एवढी साधी भोळी नाहीये, तर खूप पोचलेली आहे ती. ईश्वरी हे सगळं जाणून बुजून करतीये. कारण ईश्वरीला माहितीये की जर तू तेथे असली आणि तू तुझं काही इनपुट दिलं, एखादं सजेशन दिलं, तर सगळ्यांच्या नजरेत तुझी किंमत वाढेल ना. आणि ईश्वरीला असं बिलकुल वाटत नाही की सगळ्यांनी तुझं कौतुक करावं, तुझी किंमत सगळ्यांमध्ये वाढावी. ईश्वरीची फक्त एवढीच इच्छा आहे की सगळ्यांनी तिचाच उदो उदो करावा, तिचंच कौतुक करावं की आमची ईश्वरी किती छान आहे, आमच्या ईश्वरीला किती कळतो, आमची ईश्वरी अशी, आमची ईश्वरी तशी. त्यामुळे ती अशा महत्त्वाच्या वेळेस आहे ना तुला नेहमी किचनमध्ये पाठवून देते की तू ती उष्टी भांडी करत बस आणि मी इकडे माझा मोठेपणा गाजवते. हे सगळं ऐकून नम्रताला खूप राग येतो. तशी पण नम्रताचा स्वभाव अतिशय खराब आहे. तिला कुणीही काही पडवलं तर लगेच ती चिडते, तिच्या मनात लगेच ते येतं. इकडे ईश्वरी, अर्णव, आजी, मामा, आकाश, अंजली या सगळ्यांची कामं सुरू असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काम मामी करत असते, आग लावण्याचं, या नम्रताचे कान भरण्याचं. मामी म्हणते, नम्रता कसं आहे ना, तू खूप साधीभोळी आहेस ग आणि मी फक्त तुझ्या भल्याचाच विचार करते. नम्रता विचारते, कसला भल्याचा? तर मामी सांगते, अगं नम्रता, तू जर अशीच या किचनमध्ये पडून राहिलीस ना, तर एखाद्या स्वयंपाकीन बाईपेक्षा जास्त महत्त्व तुला कधीच मिळणार नाही. तुला जर ईश्वरीसारखं या घरात स्वतःचं वेगळं मानाचं स्थान निर्माण करायचं असेल ना, तर तुला एखादी संधी पटकावी लागेल आणि संधीची वाट पाहत बसू नको, तर संधी अशी ओरबाडून घेऊन ये. नम्रताला काही कळतच नाही. नम्रता विचारते, म्हणजे काय करायचं? तर मामी तिला सांगते, खूप सोपं आहे. ईश्वरी का मोठेपणा करतीये? कारण अर्णवबरोबर ती या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतीये. आता जर ईश्वरी आणि अर्णवने ही कॉम्पिटिशन जिंकली तर सगळीकडे काय होईल? ईश्वरीच्या नावाचा उदो उदो होईल. म्हणजे या घरात तर तिचंच राज्य चालणार. तशी पण ती अर्णवची बायको आहे, म्हणजे ती या घराची मालकीण आहेच, या घरची राणी आहेच. पण सात्विक फॅशनमध्ये सुद्धा सगळे ईश्वरीच्याच नावाचा बोलबाला करतील. ईश्वरी मॅममुळे आम्ही जिंकलो, ईश्वरी मॅममुळे आम्ही जिंकलो. आणि मग तुझं काय? अगं, तुला कुणी ओळखत सुद्धा नाही त्या सात्विक फॅशनमध्ये, पण ईश्वरीला मात्र सगळे ओळखतात. आणि ही कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर तिचं सगळीकडे नाव होईल. पण तुला काय किंमत? तर शून्य. त्यामुळे तू एक काम कर, तू आहे ना या कॉम्पिटिशनमध्ये भाग घे. तू काय कमी आहेस का? ना तू कमी आहे, ना तुझा नवरा कमी आहे. आणि तुला एकच काम करायचं आहे, तुला ईश्वरीला हरवायचं आहे. ज्या दिवशी तू ईश्वरीला हरवशील, सगळ्या घरच्यांसमोर हे सिद्ध होईल की तू त्या ईश्वरीपेक्षा जास्त सुपिरियर आहेस, जास्त भारी आहे. नम्रताला चढून दिलेलं असतं आणि नम्रता डबल स्पीडने सरसर सरसर झाडावर चढून जाऊन बसते. नम्रताला एकदम कॉन्फिडन्स आलेला असतो. मामी कॉफी या कपमध्ये भरते आणि म्हणते, हे घे, नेऊन दे कॉफी, कॉफी नेऊन दे, पण मनात तोच विचार चालू राहू दे जे मी तुला सांगितलंय. नम्रता कॉफीचा ट्रे घेते आणि सगळ्यांना कॉफी द्यायला निघून जाते. मामीला खूप आनंद होतो. शेवटी मी काडी पेटवली, आग लावली, दॅट इज दॅट, असा विचार करून ती खुश होते. आणि नम्रता आकाश आणि अर्णवला कॉफी देते आणि सगळ्यांना सांगते, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आकाश फोनवर बोलत असतो. नम्रता म्हणते, आकाश ऐका ना, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आकाश म्हणतो, बोल, ऐकतोय मी. आणि तो पुन्हा फोनवर बोलू लागतो. नम्रताला राग येतो. नम्रता म्हणते, मला असं सुचलंय की मी सुद्धा एक वेगळी एंट्री या कॉम्पिटिशनमध्ये टाकावी. मी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेते. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मामी मात्र खूप खुश होते. आकाश त्याचा फोन कट करतो आणि नम्रताला विचारतो, तू या स्पर्धेत भाग घेणार? काय गरज आहे? कशासाठी? घरात खूप टेन्शन येतं. अंजली म्हणते, हो ना, ईश्वरी आणि अर्णव भाग घेताय ना, मग तुम्ही दोघे कशाला भाग घेणार? आजी म्हणते, हो नम्रता, तू असं का बोलतीयेस? नम्रताला टेन्शन येतं. आता सगळ्यांना कसं समजून सांगायचं? नम्रता म्हणते, नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपल्या घरातूनच जर 2 एंट्री गेल्या तर त्याचा फायदा होईल ना आपल्याला. म्हणजे या स्पर्धेत जिंकण्याचे आपले चान्सेस वाढतील. हे ऐकून मामी खुश होते. का वा, माझ्या हाताखाली चांगली शिकतीये पोरगी, माझ्यासारखीच वाईट बनणार आहे ही लवकरच. विलन बनणार आहे माझ्यासारखी. आणि घरातील कोणालाच हे पटलेलं नसतं. पण अर्णव म्हणतो, नाईस आयडिया, खरंच खूप छान. नम्रता, खरंच चांगली आयडिया आहे तुझी. अर्णव अंजलीला सांगतो, ताई तू एक काम कर, सात्विक फॅशनच्या अंडर आकाश टेक्स्टाईलला घेऊ नकोस आणि आपली एक वेगळी एंट्री कर आणि आकाश टेक्स्टाईल अंडर
नम्रता आणि आकाशची एंट्री कर, म्हणजे आपल्या 2 एंट्रीज होतील. घरातील सगळ्यांना हे पटतं. अंजली हो म्हणते आणि मग अर्णव विचारतो, नम्रता सॉर्टेड, खुश आता? नम्रता हो म्हणते. पण नम्रतापेक्षा जास्त आनंद या मामीला झालेला असतो. ईश्वरीला काही वाटत नाही आणि तिला माहिती आहे या बाईला साधा चहा बनवता येत नाही नीट, ही माझ्यापेक्षा चांगलं काय कॉम्पिटिशनमध्ये करणार आहे. पण नम्रता एकदम आपल्या सासूच्या पावलावर पाऊल ठेवून या मालिकेतली नवीन व्हिलन बनायला सज्ज झाली आहे. नम्रता मनात विचार करते, इशू, आता मी तुला या कॉम्पिटिशनमध्ये हरवणार आणि या घरात माझं एक वेगळं स्थान निर्माण करणार. मी या घरात तुझ्यापेक्षा सुपिरियर आहे हे सिद्ध करून दाखवणारच, असा विचार करून ही नम्रता खुश होते. आणि मामी विचार करते, अरे वा, माझ्या एका साध्या प्याद्याने चक्क राणीलाच उडवलं. वा वा वल्लरी वा, तुझ्या हाताखाली तू काय माणसं तयार करतीये, अगदीच तुझ्यासारखीच. आणि मग घरातील सगळेजण या फॉर्म भरण्याच्या तयारीला लागलेले असतात. अंजली सांगते, आता फक्त सबमिटचं बटन दाबायचं आहे. आकाश लॅपटॉप हातात घेतो. मामा म्हणतो, घरच्या लक्ष्मीच्या हातानेच बटन दाब बरं का. आकाश म्हणतो, माहिती आहे, ये बायको. आणि नम्रता फॉर्म सबमिट करते. सगळेजण टाळ्या वाजवतात. मग ईश्वरीसुद्धा फॉर्म सबमिट करते. सगळ्यांना आनंद झालेला असतो की आता ही कॉम्पिटिशन आपलं कुटुंब जिंकणार, कुणी ना कुणीतरी नक्कीच जिंकेल. दुसरीकडे अर्णवच्या कंपनीचा सात्विक फॅशनचा एक टेम्पो शिपमेट घेऊन रस्त्याने चाललेला असतो आणि काही माणसं तेथे रस्त्यातच गाडी उभी करून उभे असतात, बसलेले असतात, गाडी रिपेअर करण्याचं नाटक करत असतात. हा टेम्पो येऊन थांबतो. ड्रायव्हर म्हणतो, रस्ता काय अडून बसला रे, गाडी बाजूला घ्या ना. पण हे गुंड शांत राहतात, काही बोलत नाही. मग हा ड्रायव्हर आणि क्लीनर हे दोघे गाडीच्या खाली उतरतात. पुढे येऊन म्हणतात, ऐकू येत नाही का रे, रस्त्यात टेम्पो कशाला उभा केला आहे, हटवा तो, आम्हाला जायचं आहे. आणि तेवढ्यात ही माणसं आपल्या हातातील बंदुकी घेतात आणि या 2 माणसांना किडनॅप करतात. त्यांना गाडीत बसून घेऊन जातात. आणि त्यांचा एक बॉस असतो, तो चक्क सौदामिनीला कॉल करतो आणि सांगतो, मॅडम तुमचं काम झालं आहे, सात्विक फॅशनचा टेम्पो आमच्या हाती लागला आहे. सौदामिनी खुश होऊन म्हणते, 1 नंबर. आता त्या टेम्पोमधला सगळा माल गायब करायचा आणि अतिशय घाणेरड्या दर्जाचा माल त्या गाडीत भरून अर्णवच्या क्लायंटला पोहोचवायचा, म्हणजे तो क्लायंट ठाणाणाणा करत अर्णवच्या घरी पोहोचायला पाहिजे. हा गुंड हो म्हणतो आणि आपल्या कामाला लागतो. त्यामुळे सौदामिनी खूप खुश होते. आणि मग अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या घरी असतात. अर्णव हा काहीतरी विचार करत असतो. ईश्वरी सांगते, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही कॉम्पिटिशन आपणच जिंकू आणि ही इन्व्हेस्टमेंट मिळवून त्या सौदामिनीचं कर्ज फेडून टाकू, आपली कंपनी परत मिळवू. पण अर्णवच्या मनात वेगळाच विचार सुरू असतो. ईश्वरी विचारते, काय झालं सर? अर्णव म्हणतो, मी सिंदोर, सात्विक फॅशन मी माझ्या आईच्या नावाने सुरू केलेली कंपनी आहे आणि काहीही झालं तर या कंपनीच्या नावाला गालबोट लागायला नको. ही कंपनी मला परत मिळवायचीच आहे. ईश्वरी म्हणते, सर मिळणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं तुमच्या मनासारखं होईल, तुम्ही पाहतच राहा. हे ऐकून अर्णवला बरं वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता या कॉम्पिटिशनसाठी सगळेजण सज्ज झाले आहेत. मामीने नेहमीप्रमाणे या नम्रताचे कान भरले आणि नम्रताने सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये उडी घेतली आहे. पण ईश्वरी समोर ती टिकणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यामुळे नम्रताच्या मनात आणखीन राग निर्माण होईल हे सुद्धा खरं. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखी मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, अर्णवचा क्लायंट हा आरडाओरडा करत अर्णवच्या घरी पोहोचणार. अर्णव, ईश्वरी, मामा सगळे तेथे असतील आणि विचारतील काय झालं. तर हा क्लायंट सांगेल, तुम्ही अतिशय घाणेरड्या दर्जाचा माल आम्हाला पाठवला आहे, तुमची हिंमत कशी झाली असा माल आम्हाला पाठवण्याची. आणि तो चक्क अर्णवला व्हिडिओसुद्धा दाखवणार की तुमच्या ट्रकमधूनच असा घाणेरडा माल बाहेर पडला आहे. त्यामुळे अर्णवला मोठा धक्काच बसेल. आणि सगळ्यात मोठा शहाणपणा, अतिशहाणपणा करणार उदयकांत. उदयकांतला वल्लरीने अंडरग्राऊंड व्हायला सांगितलं आहे, पण उदयकांत चक्क अर्णवच्या घरासमोर अंगणात येऊन उभं राहील आणि वल्लरीला फोन करून सांगेल, वल्लरी, आलोय मी तुझ्या घराबाहेर, आत्ताच्या आत्ता मला पैसे आणून दे, नाहीतर मी घरात येतो आणि त्या अर्णवला सांगतो तू त्याच्या बायकोला मारण्यासाठी काय काय केलं आहे ते. वल्लरी खूप घाबरणार की हा उदयकांत चक्क आपल्या घराच्या अंगणात येऊन थांबलाय, आता काय करायचं. उदयकांत खुश होऊन हसत हसत
फोन कट करेल, पण तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवणार. उदयकांत घाबरून मागे वळून पाहिल तर हा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क रमाकांत असणार. रमाकांतने उदयकांतला पकडलंय आपल्या घराच्या अंगणात आणि मामी हे सगळं ऐकणार. मामीला जबर धक्का बसेल. मग आता रमाकांतने उदयकांतला पकडलंय. उदयकांत याच्या आधी सुद्धा घरातून पळून गेला होता, पण यावेळेस तो पळून जाणार की रमाकांत त्याला पकडणार, त्याची मान पकडून त्याला अर्णव आणि ईश्वरी समोर घेऊन येईन हे पाहायला मजा येईल. कारण जर उदयकांत पकडला गेला तर मामीचा अवतार संपला. दॅट इज दॅट, तेथेच होणार, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.